आजची कथा ऐकताना तुम्ही अस्वस्थ व्हाल, कारण हा अपघात नाही. ही कथा आहे एका आईची, जिने सुंदर दिसणारी मुलं पाहिली की मनात शेकडो काटे उगवायचे आणि त्या काट्यांना शांत करण्याचा तिचा एकच उपाय होता: पाणी, टाकी आणि मृत्यू. तीच आई जी स्वतःच्या मुलाच्या हसण्यावर खुश व्हायची, एका क्षणात त्यालाच पाण्यात फेकून शांत उभी राहिली. ती स्त्री जिच्या घरात जितकी सुंदर मुलं आली तितके मृतदेह बाहेर आले. भारताच्या इतिहासातील कदाचित पहिलीच महिला सिरियल किलर. पण का ती इतकी शांत दिसणारी स्त्री अंतर्मनात एवढी भयानक कशी बनली? ही कथा ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल, कारण कधी कधी राक्षस जंगलात नसतात, ते घरातच राहत असतात. नमस्कार, शुभ संध्याकाळ आणि सर्वांना जय महाराष्ट्र. आज म्हणावं लागेल, विकृती किती भयानक असते, कोणत्या टोकाला घेऊन जाते कळतही नाही. स्वागत आहे तुमचं क्राईम डायरी 302च्या आजच्या भयावह एपिसोडमध्ये. आशा करतो की तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंब सुरक्षित आणि स्वस्थ असाल, कारण आजची कथा आहे मानसिक आजार, वेड, हेवा, विकृती आणि सुंदर दिसणाऱ्या बाळांच्या हत्या करणाऱ्या देशातील पहिल्याच सिरियल किलरची. हो, चुकीचं ऐकलं नाही. भारताच्या गुन्हेगारीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकरण चर्चेत आले आहे, ज्यात एक स्त्री, एक आई सुंदर दिसणाऱ्या मुली पाहिल्या की त्यांच्या मृत्यूची योजना बनवायची. त्या मुलींनी तिचं काही बिघडवलं नव्हतं. त्या लहान होत्या, निरागस होत्या, शाळेला जाणाऱ्या, खेळणाऱ्या, हसणाऱ्या, पण त्या सुंदर होत्या आणि त्या सुंदर दिसल्या की पूनमच्या मनात जणू काही हजारो विकृतीचे काटे उमटायचे आणि ती फक्त एकच मार्ग पत्करायची: पाणी, टाकी आणि मृत्यू. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात जन्मलेली MA पास, सुशिक्षित, व्यवस्थित बुद्धिमान, लोकांना व्यवस्थित समजणारी, शांत वाटणारी. 2019 मध्ये तिचं लग्न झालं नीरज नावाच्या मुलाशी, पानिपतचा रहिवासी. कुटुंब चांगलं, साधं, प्रेमळ. लग्नानंतर सर्व काही सुरळीत चाललं. 2020 मध्ये पहिला मुलगा जन्माला आला, शुभम, सगळ्यांचं लाडकं बाळ. पूनमलाही तो खूप प्रिय होता. किमान बाहेरून तरी तेच दिसत होतं. तिचं शिक्षण, तिचं करिअर, तिची स्वप्न सासरच्यांनी सपोर्ट केली. तिने BEd पूर्ण केलं, पण हळूहळू शांतपणे तिच्या मनात एक विकृती जन्म घेत होती. शुभम 2 वर्षाचा झाला तसा लोक सांगू लागले, अरे पूनम, तू तर खूप सुंदर आहेस, पण शुभम तसा दिसत नाही. आईसारखं रूप नाही मिळालं त्याला. तुझा मुलगा तुझं वाटत नाही. हे वाक्य आपण लोक सहज बोलतो, मजेत तुलना करतो, नकळत बोलतो, पण पूनमच्या मनात मात्र या वाक्यांनी जखम केली होती. जळजळ निर्माण झाली होती आणि वेळ निर्माण झालं होतं. ती मुलांना पाहू लागली तसे ती तुलना करत होती. विशेषतः मुली. गावात, नात्यात, शेजारी जिथे सुंदर मुलगी दिसेल तिथे तिच्या मनात फक्त एकच प्रश्न उठायचा: लोक यांचं कौतुक करतात, माझ्या मुलाचं नाही का? मी कमी आहे? त्याचं सौंदर्य कमी पडलंय? हा हेवा, हा राग, हा त्रास हळूहळू मानसिक आजार बनला. हरियाणातील बहुतांशी घरामध्ये, विशेषतः जुनी घरं, गावातली घरं, त्यांच्या छतावर मोठ्या गोल अथांग पाण्याच्या टाक्या असतात. ही टाकी पूनमसाठी खून करण्याचं हत्यार बनली होती. का? कारण पाण्यात कोणी मारलं हे ओळखायला अवघड. श्वास थांबतो, आवाज नाही, ओरड नाही, बुडबुडा थांबला की मृत्यू. आणि त्याला अपघातच म्हणून सांगताही येत होतं. पूनमला मृत्यूचे विज्ञान समजले होते. 2023 मध्ये पतीच्या भावाची मुलगी इशिका, सुंदर, निरागस, 11 वर्षांची, सुट्टीत पूनमकडे राहायला आली. लोकांकडून तिचं कौतुक ऐकून पूनमचं मन जळू लागलं. आता सर्व असह्य होत होतं. एका दिवशी घरात कोणीच नसताना ती इशिकाला छतावर घेऊन गेली. पाणी शांत होतं, टाकी मोठी होती. पूनमने इशिकाला उचलले आणि पाण्यात सोडून दिलं. लहान मुलगी बुडबुड करत होती, हात मारत होती, किंचाळत होती. पाणी तिला गिळत होतं. पूनम स्तब्ध उभी होती. बुडबुडे येत होते आणि काही क्षणात बुडबुडे थांबले. मुलगीचा मृत्यू झाला होता. पूनम खाली आली. काही वेळाने लोकांनी शोधाशोध सुरू केली. इशिकाला पाण्यात सोडताना तिचा 3 वर्षांचा मुलगा शुभम याने आईला पाहिलं होतं. तो बाळ निरागसपणे म्हणतो, आई, तू हे काय करतेस? पूनमच्या छातीत भीतीचं वादळ होतं. जर शुभमने कोणाला सांगितलं तर खूप मोठी पंचायत व्हायची. पूनमने अचानक घाईघाईत स्वतःच्या मुलाला देखील उचलले आणि त्यालाही पाण्यात टाकलं. आईकडे हात पसरला. तो मुलगा मरतो, अशा आईला काय म्हणणार?
दोन्ही मृतदेह एकाच दिवशी एकाच ठिकाणी. लोकांना वाटलं दोघंही छतावर खेळायला गेले असतील. अपघात झाला. पूनम शांत होती, पण तिच्या मनात विकृती हळूहळू वाढत होती. 2025 पूनम तिच्या माहेरी. तिच्या चुलत बहिणीची मुलगी जिया, वय फक्त 6 वर्ष, खूप सुंदर. लोक तिचं कौतुक करत आणि पूनमच्या मनात पुन्हा तेच विष. एखाद्या दुपारी घरात कोणी नसताना ती जियाला छतावर घेऊन जाते. टाकीसमोर उभी राहते. खेळत खेळत असलेली मुलगी क्षणात मृत्यू. पुन्हा तेच बुडबुडा, शांत पाणी आणि शांत चेहरा. घरात रडारड, किंचाळ्या, धक्का, पण कोणालाही शंका घेता येत नव्हती. पूनमच्या 3 खुनामुळे संपूर्ण गावभर आता शंका निर्माण होऊ लागली होती. ती इतकी शांत दिसते, पण काहीतरी चुकीचं आहे, काही जणांना वाटत होतं. अपघातामध्ये काहीतरी गडबड आहे असं देखील अनेक जण चर्चा करत होते. हरियाणातील सोनीपत पोलीस स्टेशनने देखील पाहणी सुरू केली होती. इशिका आणि शुभमचा एकाच दिवशी एकाच ठिकाणी मृत्यू. जिया तिच्याच घरात, परंतु सगळ्यांना अपघात वाटला. पोलिसांनाही देखील हे असंभव वाटत होतं. एक स्त्री, 3 खून आणि सर्व अपघाताचा ढोंग. डिटेक्टिव्ह अजय राठी म्हणाले, एखादीशी गोष्ट इतकी अचानक आणि एकाच ठिकाणी घडते तर ते अपघात घडूच शकत नाही. पोलीस घरात आले. छत, पाण्याची टाकी, बाथरूम, रूम्स तपासले. टाकी स्वच्छ, पण पाण्याचा रंग हलकासा बदलला होता. काही फुटस्टेप्स पोलिसांना आढळले होते. पूनमची हालचाल संदिग्ध वाटत होती. पूनमने तिचा पती नीरज आणि घराच्या लोकांच्या लक्षात न आणता लग्नाच्या दिवशी सासरच्या एक घरात एक छोटी मुलगी, जिचं नाव रुही 4 वर्षांची होती, तिला देखील पाण्यात टाकलं. सर्वांनी गोंधळ केला, पण पूनम शांत होती. हसत हसत पाण्यावरून खाली उतरली. लोकांच्या डोळ्यात भय, पण त्याला अपघात म्हणून फसवलं गेलं होतं. पोलिसांनी नंतर काही प्रमाणपत्र तपासले, CCTV फुटेज तपासले. शेजाऱ्यांचा अहवाल, वेळापत्रक आणि सतत पाण्यात टाकीकडे जाण्याची सवय पोलिसांच्या निदर्शनात आणून दिली. शेजाऱ्यांनीही पूनमचे सतत पाण्याच्या टाकीकडे जाण्याची सवय पोलिसांच्या निदर्शनात आणून दिली होती. सर्व काही आता पूनमवर संशय व्यक्त करत होते. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. पहिल्या चौकशीत पूनम शांत राहिली. एकदा का खोटं बोलायला सुरुवात केली, गावात लोक गप्प बसू शकले नाही. तिचे सौंदर्य खूप प्रसिद्ध होते, पण तिच्या मनात काय होतं हे कोणी समजू शकत नव्हतं. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने सुरू केला. त्यावेळी असं आढळलं की पूनम ही मानसिक आजार आणि किलर असल्याचं समोर आले. तिला सौंदर्याविषयी काहीतरी कमालीची उत्सुकता आढळून आली. तिचं म्हणणं होतं की मुलांनी सुंदर दिसू नये, म्हणून तिने हे विकृत प्रकरण केलं. ही कथा फक्त खुनाची नाही, ही कथा मानसिक विकृती, सामाजिक दबाव आणि लोकांच्या निरीक्षणाची जागरूकता याबद्दल आहे. तुम्ही जर तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडे दुर्लक्ष करत असाल किंवा एखाद्या मानसिक आजाराचा त्रास होत असेल तर तुमची सावधगिरी म्हणून जीवन वाचू शकते. जर तुम्हाला ही कथा आवडली तर क्राईम डायरी 302ला सबस्क्राईब करा. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लहान मुलांचे जीव वाचतील. लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा. धन्यवाद.